Carbohydrates. Carbon dioxide is reduced to carbohydrate. Carbohydrate synthesize करपाक हो carbon of carbon dioxide into carbohydrate molecules incorporate करता. So आमकां carbohydrate synthesize करपाक हो carbon जाय of carbon dioxide molecule. So हो carbon काडटा आनी during synthesis of carbohydrate तितून incorporate करता आनी हो oxygen release जाता as a byproduct. Stomata. Stomata are the tiny pores present on the surface of the leaves. तुम्ही समज क्लोजर लुक घेता ऑफ एनी लीफ जाल्यार तुम्ही नोटीस करतली की तेजेर स्मॉल स्मॉल पोज लायक आसतले की बुराक बुराक आसतले. तर हे पोर्स आर नथिंग बट स्टोमेटा. आणि हे स्टोमेटांचे फंक्शन कितें तर फर्स्ट फंक्शन इज एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. ड्युरिंग फोटोसिंथेसिस कार्बन डायऑक्साइड घेता फ्रॉम एक्सटर्नल एनवायरमेंट आणि ऑक्सिजन रिलीज करता आफ्टर फोटोसिंथेसिस इनटू द एनवायरमेंट थ्रू दिस पोज. आणि सेकंड फंक्शन लुजीस लार्ज अमाउंट ऑफ वॉटर दॅट इज वॉटर वेपर ड्युरिंग ट्रान्सपिरेशन. जेन्ना ट्रान्सपिरेशन जाता तेन्ना हे लिव्जांतल्यान थ्रू स्टोमेटा उदक भायर सरता. फिनोमेना इज कॉल्ड एज ट्रान्सपिरेशन. सो दिस इज द फंक्शनिंग ऑफ स्टोमेटा. कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल एंटर जाता इनटू दी स्टोमेटा. वॉटर मॉलिक्यूल एंटर जाता, ऑक्सिजन रिलीज जाता आणि वेरियस आयन सुद्धा एंटर जाता थ्रू दिस स्टोमेटा विच आर एसेंशियल फॉर वेरियस मेटाबॉलिक एक्टिविटी. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हटल्यार न्यूट्रिशन जितून एनिमल्स जे असता ते आपले फूड आपूण ओन तयार करपाक शकना आणि दुसऱ्यांचेर डिपेंड असता फॉर देयर फूड. दिस इज कॉल्ड एज हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन जे आसा इट इज ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट होलोजॉइक न्यूट्रिशन, सेप्रोफायटिक न्यूट्रिशन आणि पॅराझायटिक न्यूट्रिशन. फर्स्ट आमी होलोजॉइक न्यूट्रिशन कितें तें पळोवया. होलोजॉइक न्यूट्रिशन म्हटल्यार एनिमल्स टेक इन सॉलिड इनसाइड द बॉडी. एमेबा एंड एनिमल्स. होलोजॉइक न्यूट्रिशन जे आसा तितून ऑर्गॅनिझम जो आसा तो सॉलिड मॅटर इनसाइड द बॉडी घेता. मॅटर आपल्या बॉडीन विदीन द बॉडी घेता. एक्झाम्पल एमेबा आणि एनिमल्स. एनिमल्स म्हटल्यार आमी बीन येयली तितून ह्युमन बिंग्स की आमी कंज्यूम करता फूड जे आसा आमचे ते आमी विदीन अ बॉडी घेता, विदीन अ गट घेता. सेकंड इज सेप्रोफायटिक. ऑर्गॅनिझम्स फीड ऑन डेड डिकेइंग मॅटर. एक्झाम्पल फंगाय. सेप्रोफायटिक न्यूट्रिशन जे आसा तितून ऑर्गॅनिझम्स जे आसा दे फीड ऑन डेड डिकेइंग मॅटर, नॉट ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बट दे फीड ऑन डेड डिकेइंग मॅटर. जे कुसलेले आसा ऑर जेका जीव ना मॅटराक, जे ऑर्गॅनिझम मरता आनी तेजी डेड बॉडी जी आसा जी कुसता तेजेर ती फीड करता आनी तेका म्हणटा सेप्रोफायटिक न्यूट्रिशन. एक्झाम्पल फंगाय. फंगाय लायक मशरूम. मशरूम कित्याचेर जाता तर rotten dead decaying मॅटराचेर ते ग्रो जाता मशरूम. सो फंगाय इज द एक्झाम्पल ऑफ सेप्रोफायटिक न्यूट्रिशन. थर्ड इज पॅराझायटिक. पॅराझायट जे आसा ऑर्गॅनिझम्स विच शो पॅराझायटिक न्यूट्रिशन्स आर कॉल्ड एज पॅराझायट्स. आणि पॅराझायट्स लिव इनसाइड ऑर आउटसाइड अदर ऑर्गॅनिझम्स कॉल्ड एज होस्ट अँड डिराइव न्यूट्रिशन फ्रॉम इट. एक्झाम्पल कस्कोटा इन केस ऑफ प्लांट्स अँड टिक्स इन केस ऑफ एनिमल्स. ही जी पॅराझायट जी आसा ती दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्साचेर रावन फीड करता आणि तो दुसरो जो आसा तेका होस्ट म्हणटा. ओके. सो ती पॅराझायट जी आसा ती एक तर एक्टोपॅराझायट्स आसपाक शकता ऑर एंडोपॅराझायट्स आसपाक शकता. एक्टोपॅराझायट म्हटल्यार ती ऑन दी सरफेस ऑफ होस्ट रावन न्यूट्रिशन डिरायव करता आणि एंडोपॅराझायट्स म्हटल्यार होस्टाच्या विदीन आसता, इनर सर्फेसान रावन ती न्यूट्रिशन डिरायव करता तेका म्हणटा एंडोपॅराझायट्स. आतां एक्झाम्पल इन केस ऑफ प्लांट कस्कोटा प्लांट जे आसा ते दुसऱ्या प्लांट्साचेर क्रिपर कशें आसता की दुसऱ्या प्लांट्साचेर ते चोडोन तेंचे न्यूट्रिशन आपूण डिरायव करता, तेंचे सगळे मिनरल्स न्यूट्रियंट्स सगळे आपूण खाता तेंचे. आनी केस ऑफ एनिमल्स तुमचे डॉग्स कॅट्स आसतले डॉमेस्टिकेटेड एनिमल्स तेंचेर जे आसता पळय ते
किट्ट्यो जे आमी म्हणटा किट्ट्यो तांकां टिक्स म्हणटा आनी दीज आर पॅरासायट्स जी की तेंचे रावन ती तेंचे ब्लड सक करता टिक्स. ऑल्सो एंडोपॅरासायट्स आसा जे की आमच्या इंटेस्टायनान बीन वेरियस रावंड वर्म्स बीन जे आसता इन आ इंटेस्टायन एस्कॅरीस बीन तांकां एंडोपॅरासायट्स म्हणटा जे की आमच्या विदीन आ बॉडी आसता नॉट ऑन द सर्फेस ऑफ आ बॉडी. जी सर्फेसाचेर आसता तांकां एक्टोपॅरासायट म्हणटा आनी जी विदीन आसता तांकां एंडोपॅरासायट म्हणटा. हाव डू ऑर्गॅनिजम्स ऑप्टेन देअर फूड. खंयची तर युनिसेल्युलर ऑर सिंगल सेल ऑर्गॅनिजम. ही जी वन सेल ऑर्गॅनिजम आसता ही सिंगल सेल ऑर्गॅनिजम ऑर युनिसेल्युलर ती कशी डिरायव करता आपलें न्यूट्रिशन. तर इन दीस ऑर्गॅनिजम्स फूड इज टेकन अप थ्रू एंटायर सर्फेस. समज आमी आमचें एग्जाम्पल घेत ह्युमन बिंग्साचें आमचें जाल्यार आमी एंटायर सर्फेस यूज करता आमची फूड घेवपाक तर ना. वी यूज ओन्ली आ हँड्स आनी माउथ. हँड्स कित्याक की ग्रॅब करून तोंडान घालपाक आनी तोंडांतल्यान मागीर तें आमच्या बॉडीन वयता. सो वी डू नॉट यूज आ एंटायर सर्फेस. बट ही जी युनिसेल्युलर सिंगल सेल ऑर्गॅनिजम आसता तांकां डिस्टिंक्ट माउथ आसना, तांकां डिस्टिंक्ट हँड्स लेग्स आसना, तांकां असले कांयच ऑर्गन्स आसना एंड बिकॉज ऑफ दॅट ते आपल्याले एंटायर सर्फेस यूज करता टू ग्रॅब द फूड एंड टू टेक इन द फूड. हांगा आमकां एग्जाम्पल दिला ऑफ एमेबा एंड पॅरामेशियम. सो आमी पॅरामेशियमाचें एग्जाम्पल घेवन पळोवया. पॅरामेशियम जे आसता तुमी पयला आसतलो डायग्राम तेजो हे पळय हें दीस इज द डायग्राम ऑफ पॅरामेशियम. तेका ऑल ओवर द बॉडी फायन थ्रेड लायक स्ट्रक्चर्स आसतात जेका सिलिया म्हणटा. पळय ही हे सिलिया ते कित्याक हेल्प करता तांकां. फर्स्ट म्हटल्यार मुवमेंटाक लागून फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस ट्रॅवल करपाक लागून आनी सेकेंड थिंग टू कलेक्ट द फूड. ही जी सिलिया आसता ती बीट करता विगरसली बीट करता आनी फूड पार्टिकल्स जे आसता ते आपले नियर बाय हाडटा. सो आफ्टर दीस दे टेक इन द फूड एट अ स्पेसिफीक स्पॉट. तांकां सांगपाक म्हटल्यार एक डिस्टिंक्ट माउथ असो तांकां आसना बट एक स्पॉट आसता फ्रॉम वेर ती हो फूड पार्टिकल्स जे आसा ते ती भितर घेवपाक शकता विदीन अ बॉडी. आनी हे फूड कलेक्शन कोण करता तर सिलिया जे तेंच्या एंटायर बॉडीचेर प्रेजेंट आसता. समज हे फूड पार्टिकल्स इन एक्सटर्नल मिडिया आसा जाल्यार हे सिलिया विगरसली बीट करून हे फूड पार्टिकल्सांक थ्रू माउथ भितर हाडटले. देन ते मुखार जातलो फर्दर प्रोसेस जातलो आनीक देन ते मॅक्रोन्युक्लियसान वयतले. फ्रॉम देर कॉन्ट्रॅक्टायल व्हॅक्युली हितूंतल्यान सगळ्यांतल्यान प्रोसेस जावन जे की असिमिलेटेड एनर्जी आसा ती इन असिमिलेशन वयतली फॉर दी डेवलपमेंट एंड ग्रोथ ऑफ दीस ऑर्गॅनिजम. आनी उरलेलो जो वेस्ट जो आसा तो मागीर थ्रू एनस तो भायर उडयतली ती एक्सक्रीट आउट करतली फ्रॉम इट्स बॉडी. होलोजॉईक न्यूट्रिशन जे आसा जी एनिमल्स शो करता इन्क्लुडींग ह्युमन बिंग्स तेका डिस्टिंक्ट स्टेप्स जे आसता विच आर फॉलोड बाय वन अनादर. ही जी स्टेप्स आसा ती जंबल जावपाक शकना. पयलीं डायजेशन मागीर इंजेशन मागीर इजेशन तशें जंबल जावपाक शकना. तर डिस्टिंक्ट स्टेप्स आसा स्टेप बाय स्टेप ती हो होलोजॉईक न्यूट्रिशन जे आसा ते कंप्लीट करता. सो देर आर 5 डिस्टिंक्ट स्टेप्स विच आर फॉलोड बाय वन अनादर स्टेप वायज टू कंप्लीट दीस होलोजॉईक न्यूट्रिशन. फर्स्ट जे आसा तें इंजेशन. इंजेशन म्हटल्यार फूड मटेरियल विदीन बॉडी घेवप into the body घेवप ingestion. Second is digestion पाचन. डायजेशन म्हटल्यार जे फूड पार्टिकल जे आमी आतां विदीन द बॉडी घेतला जे कंज्यूम केला ते इंटू डायजेस्टीव ट्रॅक्ट वयता ऑर डायजेस्टीव सिस्टम वयता आनी तेजें डायजेशन जाता तेजें पाचन जाता. Various enzymes, various organs will be involved in this to carry out the digestion of the consumed food. Digestion. Then absorption, अवशोषण. हे जे डायजेशन जे आसा जितून कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल्स आर ब्रोकन डावन इंटू सिंपलर न्यूट्रियंट्स हे न्यूट्रियंट्स एब्जॉर्ब करता आनी एब्जॉर्प्शन टेक्स प्लेस इन दी इंटेस्टायन. हे जे न्यूट्रियंट्स जे आसा न्यूट्रियंट्स ऑर वॉटर जे आसा जे की आफ्टर डायजेशन मेळटा ते एब्जॉर्ब करप. असिमिलेशन स्वांगीकरण. असिमिलेशन म्हटल्यार
हे एब्झॉर्ब्ड मटिरियल्स जे आसा सगळे जे एब्झॉर्ब केल्ले आसता न्यूट्रियंट्स ते टू बिल्ड अप द बॉडी यूज करता, बॉडी बिल्ड करपाक यूज करता, टू ग्रो, टू बिल्ड अप द मसल्स, हेका म्हणटा असिमिलेशन. एब्झॉर्ब्ड मटिरियल्स आर बीन असिमिलेटेड इन टू द बॉडी. आणि लास्ट वन इज इजेशन व हिक्षेशन. इजेशन म्हटल्यार हे सगळे चारूय प्रोसेस जावन जे वेस्ट मटिरियल जे उरता सगळे एब्झॉर्प्शन सगळे न्यूट्रिशन बीन सगळे काढून जे वेस्ट मटिरियल जे उरता ते आतां एक्सक्रीट करपाक जाय, भायर उडोवपाक जाय, बिकॉज इट इज टॉक्सीक एंड हार्मफूल फॉर द बॉडी. सो हो वेस्ट मटिरियल भायर उडोवप हे प्रोसेसाक इजेशन म्हणटा.